म्हणतोयस? आणि सर मी काल राजापूरला रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान ॲडमिट झालो. माझ्या अचानक पाठीत पोटात दुखायला लागलं. बरं. त्याच्यानंतर तिथे सुद्धा मेन डॉक्टर नव्हते, हां. ज्युनियर डॉक्टर होते. त्यांनी एक तासभर ट्रीटमेंट केली पण त्याचा काही फरक पडला नाही. बरं. मग शेवटी राजापूरचे एक मोनीश शिवदे म्हणून डॉक्टर आहेत MBBS. त्यांनी माझी ट्रीटमेंट केल्यावर मला झोप आणि आराम मिळाला. त्यानंतर मग तिथून मला ॲम्ब्युलन्सने 108ने रत्नागिरीमध्ये शिफ्ट केलं. रत्नागिरीमध्ये आल्यावर सुद्धा यांच्याकडे तशी काही सोय नाही. त्यांनी आपलं पेन किलर दिले आहेत. थोडंसं मला बरं वाटलं. आता सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर नाही आहे. सिव्हिल हॉस्पिटलला अजूनही मोठे डॉक्टर आलेले नाही आहेत. आणि जे मला सोनोग्राफी करायला सांगतायत किंवा स्टोन आहे तसं काय एक्सरे मशीन किंवा स्टोनसाठी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध नाही, बंद आहेत नाहीये. असं सांगताय. बंद आहे. त्यांच्याकडे डॉक्टर डॉक्टर नाही नाही आहेत. असं सगळे यांचे विषय आहेत. आणि हे जिल्हा रुग्णालय आहे. आणि तुम्ही आता हे भरलं ना खासदारकीचा मी फॉर्म? खासदारकीचा फॉर्म भरला. माझ्यासारख्या माणसाला तर ही ट्रीटमेंट आहे. सर्वसाधारण माणसाला काय हे लोक सर्व्हिस देणार? आणि इथले पालकमंत्री करतायत काय? नाही ठीक आहे, आपण मग त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवूया. तुम्ही आता ॲडमिट होऊन घ्या. त्यांचं डॉक्टर आहेच. आणि मी जोपर्यंत माझी ट्रीटमेंट होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. ॲडमिट होऊन राहा. मग आपण पालकमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालूया. आणि ही सर्वसाधारण माणसाची काय सोय करणार हे लोक? नाही, ते बऱ्याच अशा गोष्टी आहेत पण जिल्हा रुग्णालयाची ही परिस्थिती आहे. ठीक आहे, असू दे, आराम करा.